रोमाला पत्रकारितेची आवड होती, पण काय करेल बिचारी, तिचं लग्न लवकर झालं होतं. पण लग्न झाल्यानंतर सुद्धा एखादी आवड विसरता येत नाही. मग रोमा तरी काय विसरेल? रोमा हॉलमध्ये उभी राहून ओरडत होती, देशाची वाट लावली आहे, हे चालणार नाही. प्रत्येक नागरिक मतदान करतो, त्यांना जाणून घेण्याचा हक्क आहे, माहितीचा अधिकार. घाबरून तिची सासू हॉलमध्ये येते. अगं काय 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 झालं तरी काय तुला? काय झालं? कोणाच्या हक्कांबद्दल बोलतेस तू? बाहेर शेजाऱ्या पाजाऱ्यांनी गर्दी केली आहे. शेजारून सुद्धा फोन आला होता की सुनेला तुम्ही मारहाण करताय की काय, ज्यामुळे अशी जोरजोरात ओरडते आहे. मारहाण? अशा कशा मारहाण कराल मला तेच सांगा. एखाद्यावर हात उचलणं हे काय माणुसकीला धरू नये? एखाद्या सुनेला स्वतःची काही ओळख असते की नाही, की तिचा जन्म हा सासरी जाऊन मार खाण्यासाठीच झालेला असतो? आज मी आणि सोबतच हा संपूर्ण देश हे जाणून घेऊ इच्छितो. तेवढ्यातच तिथे रोमाचा पती सिद्धांत येतो. अगं आई, मी तुला सांगायचं विसरून गेलो. रोमाला पत्रकार बनायची इच्छा होती, पण तिच्या वडिलांनी तिचं लग्न लावून दिलं. म्हणून मग अशी अधूनमधून तिची आवड उसळून बाहेर येत असते. ठीक आहे, म्हणून मग घरात असा तमाशा करायचा का? तिला सांग हे चालणार नाही. सासू तिथून निघून जाते. रोमा सिद्धांतला सांगते, हे बघा, मी अगदी स्पष्टच सांगते, मला पत्रकारितेच्या कोर्सला ऍडमिशन घेऊन द्या. मला पत्रकार व्हायचंय. अगं रोमा, सोड ना आता, मी कमवतोय ना व्यवस्थित. हे बघ, वाईट वाटून घेऊ नकोस. मी लग्नाच्या आधीच बोललो होतो की मला नोकरी करणारी बायको नको आहे. मला साधी गृहिणी असणारी बायको हवी आहे, जी घराचा आणि मुलांचा सांभाळ करेल. ठीक आहे. दुसऱ्या दिवशी रोमा तिच्या सासूला जेवण देते आणि टीव्ही समोर जाऊन बसते. तिथे अँकर जोर जोरात ओरडत बातम्या सांगत होता. रोमा टीव्ही बघता बघता उभी राहते. मी म्हणते हे अगदी बरोबर आहे. अरे असं कसं? मी म्हणते कसा हा मीडिया प्रगती करणार, जेव्हा समाजात यांच्यासारखे नराधम आहेत, त्यांच्या स्वप्नांचा चक्काचूर करण्याकरता? मग ती सासूकडे वळून बघते. एक मिनिट, अशी माझ्याकडे का बघतेस? अशा करता कारण मला सुद्धा पंख आहेत, जे पसरून मला उडण्याची इच्छा आहे. हे बघ सुनबाई, आधी साध्या सोप्या भाषेत बोलायला शिक. हे काय सारखं बघावं तेव्हा ही पुढाऱ्यासारख्या भाषेत बोलतेस? कंटाळले मी आता. सुनेसारखं बोलायला शिक, समजलं? एक दिवस सासू आणि सून दोघी देवळात निघाल्या होत्या. रस्त्यात एक माणूस एका महिलेशी भांडत उभा होता. सासूबाई थांबा, महिलेवर अत्याचार होतोय, मी आता त्याला धडा शिकवून येते. रोमा त्या माणसाला जोरदार कानशिलात लगावते. काय समजता तुम्ही स्त्रीला? किती कमजोर आहे, काही कामाची नाही. तुम्ही पुरुष सुद्धा एका स्त्रीच्या ओटीस जन्म घेता आणि स्त्रियांची अशी अवहेलना करता. लाज वाटली पाहिजे तुम्हाला. हिम्मत झालीच कशी? तो माणूस ज्या महिलेशी भांडत होता ती रोमाला अडवण्याचा खूप प्रयत्न करते, पण रोमा मात्र तिच्या अकलेचे डोस त्या महिलेला पाजत असते. शेवटी जेव्हा रोमा थांबायचं नाव घेत नाही आणि आजूबाजूला लोकांची गर्दी जमू लागते, तेव्हा ती महिला रोमाच्या जोरात कानशिलात मारते. अहो काय झालं? कुणाचं करावं भलं तर म्हणे आपलंच खरं. कोणी सांगितलं होतं भलं करायला? का करतेस माझं भला? बोल की, लाज नाही वाटत? संबंध नसताना दुसऱ्याच्या गोष्टीत नाक खुपसणारी तू कोण लागून गेलीस? मी स्वतंत्र भारतातली स्वतंत्र स्त्री आहे आणि प्रत्येकाला न्याय मिळवून देणं हेच माझं कर्तव्य आहे. सुनेचं बोलणं ऐकून सासू डोक्याला हात लावते. का स्वतःला सुप्रीम कोर्ट समजतेस का तू? की लोकशाहीचा चौथा स्तंभ आहेस तू? अगं हे माझे पती आहेत. मी माहेरी जाण्याचा हट्ट धरला होता आणि आम्ही नवरा बायको का भांडतोय हे मी तुला का सांगू? निघ आता इथून, नाहीतर पोलिसांना बोलवून जेलमध्ये टाकीन, समजलं? सासू आणि रोमा आपल्या परतीच्या वाटेवर आहेत. आता काय सांगावं सासूबाई, कुणाच्या भल्याचा विचार करणं चूकच आहे. भलाईचाच जमाना आहे, पण तुझ्यासारख्या वेडसर लोकांकरता नाही. भल्याच्या नावाखाली तू ही जी काय नाटकं करतेस ना, ते बरोबर नाहीये सुनबाई. मी कंटाळले आहे तुझ्या अशा वागण्याने. आता रोमा रोजच पत्रकारितेच्या नावाखाली नाटक करायला सुरुवात करते. कधी रस्त्यात तर कधी घरात. लोक तिच्या अशा वागण्याला कंटाळून जातात. एक दिवस, सिद्धांत तू तर ऑफिसला निघून जातोस, तू गेल्यावर तुझ्या बायकोला मला सहन करावं लागतं. आता स्पष्टपणे सांगते, एक तर तिला सुधरव किंवा मग तुम्ही दोघं वेगळं घर घेऊन राहायचं बघा. गोष्टी इथपर्यंत पोहोचल्या कशा आई? ठीक आहे, घर सोडून मी जातोय, मग काय व्हायचं ते होऊ दे. सिद्धांत तोंड पाडून निघून जातो.
पण म्हणतात ना, आई शेवटी आईच असते. आता तीच सुनेचा इलाज करण्याचा निर्णय घेते. सुनबाई, हा घे फॉर्म. हा कसला फॉर्म आहे सासूबाई? तुला पत्रकार व्हायचं होतं ना? तुझं स्वप्न तुझ्या वडिलांना पुरं करता आलं नाही, पण आम्ही तुझ्या वडिलांसारखेच नाही आहोत का? हे घे. उद्यापासून क्लास सुरू होणार आहे. सकाळी 6 वाजता उठून बाहेरून बस पकड आणि क्लासला जा. आणि हो, घराची काळजी करू नकोस, ते मी सांभाळून घेईन. अरे वा सासूबाई, तुम्ही तर ते करून दाखवलं आहे जे युगायुगात कुणाला जमलं नाही. तुम्ही महान आहात. मी तर म्हणते की इतिहासात तुमचं नाव सुवर्णाक्षरांनी लिहिलं जाईल. एक सासू आपल्या सुनेला सपोर्ट करते. हो, पुरे झालं आता. तू आता निघण्याच्या तयारीला लाग. आता काय, 10 वाजेपर्यंत झोपून राहणाऱ्या रोमाला 6 वाजता तयार होऊन बस पकडायला जावं लागे. जी सासूच्या हातचं गरमागरम जेवत होती, तिला आता डब्यातलं थंडगार अन्न खावं लागत होतं. पण तरीही रोमा हे सगळं सहन करत होती. हद्द तर तेव्हा झाली जेव्हा एक दिवस रोमा रडत रडत घरी आली. मला नाही व्हायचं पत्रकार, मला नाही करायचंय कोणता कोर्स. का ग सुनबाई, काय झालं? तू तर इतकी निडर आणि निर्भीड होतीस. मी काय होते आणि काय नव्हते ते मला माहित नाही सासूबाई. आज तर त्यांनी मला दंगलग्रस्त भागात पाठवून दिलं. तिथे रिपोर्टिंग करत असताना मला 2 लाठ्या सुद्धा खाव्या लागल्या. खूप दुखतंय सासूबाई. असं कसं बोलतेस तू? तू देशाची युवा शक्ती आहेस आणि आज देशाला तुझ्यासारख्या तरुणांची गरज आहे. देश बदलण्याचं तुझं ते स्वप्न होतं, ते 2 रट्टे खाऊन भंग कसं होऊ शकतं? नाही बदलायचा देश मला, हे माझं काम नाही. मी घरात बसून मोठमोठ्या बाता मारू शकते, बाकी माझ्याकडून आता काही होणार नाही. मला नाही बनायचं पत्रकार वगैरे. हे आनंदपूर गाव होतं. गाव खूपच चांगलं होतं. सगळे लोक चांगले होते. प्रत्येक जण आपापल्या कामात व्यस्त राहायचे. गावातल्या चौकाजवळ मुलं खेळत असायची. गावात प्रत्येक वर्षी एक उत्सव व्हायचा, ज्या उत्सव मध्ये खूप सगळ्या स्पर्धा असायच्या आणि आज त्या स्पर्धेची सुनावणी होणार होती. ऐका ऐका ऐका, या वर्षी गावाच्या वार्षिक उत्सवामध्ये एक नवीन स्पर्धा आयोजित केली गेली आहे. फॅन्सी ड्रेस स्पर्धा. जो जिंकेल त्याला चीफ गेस्टच्या हातातून पुरस्कार मिळेल. आणखी तर आणखी पुरस्कारामध्ये 10 पोते धान्य, 2 पोते डाळ पण आहे. यामुळे या स्पर्धेमध्ये भाग नक्की घ्या. फॅन्सी ड्रेस स्पर्धा, ती काय असते? एवढे पण माहित नाही का बुद्धू? ही ती स्पर्धा असती ज्यामध्ये आपल्याला वेगवेगळे ड्रेस घालायचे असतात. मी ते राजकुमारीचा ड्रेस घालणार. मी पण. आणि तो मीना, तिला काय विचारतेस? तिच्याकडे तर चांगले कपडे पण नाहीयेत. ती काय स्पर्धेमध्ये भाग घेणार? हा. मीनाने तिचे फाटलेले कपडे बघितले आणि तिला खूप लाज वाटली. आणि तेवढ्यात मीनाने बक्षिसाबद्दल विचार केला. जर मी ही स्पर्धा जिंकली तर माझ्या घरामध्ये खूप महिन्यांसाठीचं राशन येईल. पण माझ्याकडे तर कोणता चांगला ड्रेसच नाहीये. मी आईला विचारते. मीना पळत पळत घरी गेली. तिची आई अनुराधा एक विधवा होती. अनुराधाला शिलाईचं काम येत होतं. यासाठी ती हे काम करून तिचं आणि तिच्या मुलीचं पोट पाळत होती. त्यांची आर्थिक स्थिती खूप खराब होती. आई, मला फॅन्सी ड्रेस स्पर्धेमध्ये भाग घ्यायचा आहे. आता हे काय नवीन? तुला आपल्या परिस्थितीबद्दल माहिती ना मीना? हो आई, पण बक्षीस 10 पोती धान्य आणि 2 पोती डाळ आहे. यासाठी मी विचार केला की जर मी जिंकले तर खूप महिन्यांसाठीचं धान्य आपल्याकडे येईल. आणि खरे तर तुला कपडेही शिवायला येतात. मला कपडे शिवायला तर येतात, पण शिवण्यासाठी आपल्याकडे कपडे कुठे आहेत? माझ्याकडे तर फक्त पांढऱ्या साड्या आहेत. आणि जर त्याच्यातून तुला काही शिवायचं असेल तर मला सांग. मीना विचार करू लागली. पांढऱ्या साडीचा ती कोणता फॅन्सी ड्रेस बनवू शकते? तेवढ्यात तिला एक आयडिया आली. आई, मी परी बनवू शकते. परी तर पांढराच ड्रेस घालते ना? हो, पऱ्यांच्या ड्रेसवरती
खूप सगळ्या सजावटीही असतात, जसे मोती, फूल, चमकी. हे सगळं आपण कुठून आणायचं? तू ड्रेस बनवायला सुरू तर कर, मी काहीतरी नक्की शोधून काढेल. ठीक आहे. दुसऱ्या दिवशी मीना खेळत खेळत जंगलात गेली. ती जंगलामध्ये जातच असायची. तिला फुलपाखरांचा पिछा करायला आणि हरणांसोबत खेळायला खूप आवडायचं. आणि असंच ती जंगलाच्या वेगळ्या भागात निघून गेली. ही कोणती जागा आहे? मी पहिल्यांदा इथे कधीच नाही आले. त्या जागी खूप सगळे रंगीबेरंगी फूल होते आणि मधोमध एक मोठं झाडही होतं. वाव, हे किती सुंदर आहे. जर मी ह्याला माझ्या ड्रेसवरती लावलं तर? तेवढ्यात अचानक ते झाड बोलू लागलं. नक्की लावू शकतेस. हे कोण बोललं? अरे इथे इथे मी बोलतोय. मीनाला तिच्या डोळ्यांवरती विश्वास नव्हता. ते झाड बोलत होतं आणि त्याचे डोळेही होते. हे कसं होऊ शकतं? होऊ शकते कारण तू जादुई जंगलामध्ये आहे. मीना, मला माहिती आहे की तुला फॅन्सी ड्रेसमध्ये परी बनायचं आहे आणि पुरस्कार जिंकून आपल्या आईची मदत करायची आहे. तुम्ही बोलू शकता? म्हणजे तुम्ही साधारण झाड नाहीयेत, जादुई झाड आहे. मग काय तुम्ही जादूनी परीचा ड्रेस देऊ शकता का? नाही 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 नाही, मी काही परिमा थोडी आहे जी मी जादू करेन. मी तर तुझी मदत करू शकतो. ते कसं? तुला जे फूल पसंत आहे ते तोड आणि नंतर त्यांना आपल्या ड्रेसवर शिवून घेशील. पण फूल तर सुकून जातील ना? अरे हे जादुई फुलं आहेत, कधीच नाही कोमजेल. वाव! मीनाने लगेच रंगीबेरंगी फूल तोडले. धन्यवाद बोलणाऱ्या झाडा. मला आनंद आहे की मी तुझी मदत करू शकलो. ऑल द बेस्ट. ते सगळे फूल घेऊन मीना घरी गेली. हे बघ मीना, तुझा ड्रेस तयार आहे. आई, सजावटीसाठी मी फूलही घेऊन आले. फुलांची सजावट? ते तर सुकून जातील. नाही आई, हे जादुई फूल आहेत, ह्यांना काहीच नाही होणार. मीनाने एक फूल व्हाईट ड्रेसवरती ठेवलं आणि ते फूल व्हाईट ड्रेसवरती चिटकून गेलं. अशाच पद्धतीने सगळे फूल व्हाईट ड्रेसवरती चिटकून गेले. रंगीबेरंगी फुलांनी हा ड्रेस खूपच सुंदर दिसत होता. वाह, हे तर खूपच सुंदर आहे. आई, पण परीची छडी आणि पंख कुठे आहेत? अनुराधाने कपाट उघडलं आणि तिथून तिने पंख आणि छडी काढली, जी तिने पहिलेच बनवून ठेवली होती. संध्याकाळी गावाच्या मैदानामध्ये स्टेज उभारलं होतं. गावातले सगळेच मुलं वेगवेगळ्या वेशामध्ये होते. कोणी राजकुमारी, कोणी जादूगर, कोणी पंडित तर कोणी डॉक्टर. राधा आणि प्रिया भांडत होते. तेवढ्यात मीना तिचा सुंदर ड्रेस घालून तिथे पोहोचली. तिला बघता सगळेजण आश्चर्यचकित झाले. स्पर्धा चालू झाली. सगळी मुलं स्टेजवरती येऊन चालू लागली आणि जजेस त्यांना नंबर देऊ लागली. त्यांनी मीनाला धक्का देऊन पाडायचा प्रयत्न केला. ती पडणारच होती. तेवढ्यात अचानक ती हवेमध्ये अडकली आणि सगळ्यांच्या समोर असली परी आली. परीने तिच्या जादूने मीनाला हवेमध्ये उडवलं. तू चांगली आहेस मीना, आणि चांगल्या लोकांसोबत प्रत्येक वेळी चांगलंच व्हायला पाहिजे. मीनाला सही सलामत खाली उतरवून परीने तिच्यावरती जादुई छडी फिरवली, ज्याने मीराच्या ड्रेसवरती लागलेले सगळे फूल चमकू लागले. प्रेक्षक हे बघून हैराण होते. मीनाच्या ड्रेसची चमक लांब लांब पर्यंत पसरली होती. आता मी जाते. परी जादू करून निघून गेली आणि नंतर जजेसने मीनाला फर्स्ट प्राइज दिलं आणि सोबतच सगळं बक्षीसही. मीना गरीब असूनही फॅन्सी ड्रेस स्पर्धा जिंकली होती आणि सोबतच तिने तिच्या आईची मदतही केली.